तुमच्याकडे पैसे नाही तर कशाला येतात? आणि हा फोन 2000चा आहे, तुमचा बिल 7000 झालाय. हा फोन काय करू? चल निघ इथून. निघ सांगितलं ना. अहो अहो काय झालं? मी सांगतो ना, निघ तर निघ. अरे काय झालं? धक्का का मारला त्याने तुम्हाला? काही नाही का ते थोडं पिलाचं जरा बोलत होतो. मी काय म्हणतो, अरे निघ सांगितलं ना तर निघायचा. चल निघ. लागलं नाही ना तुम्हाला? नाही नाही काही विशेष नाही. ठीक आहे ठीक आहे. काय रे, काय प्रॉब्लेम आहे? तर 7000चा बिल झालाय त्यांना, 2000चा फोन देतात ते. मग तू ढकलणार त्यांना? एकदा त्यांचा वयाचा विचार कर ना. त्यांचं वय बघ, तुझं वय काय बघ. मॅनरलेस. तुला माहितीये ते कोण आहेत? दादा आहेत ते माझे. इनफॅक्ट ही उभी आहेत ना माझ्या मागे सगळी माणसं, ती माझी फॅमिली आहे. सॉरी सर, मला माफ करा. सॉरी बोललं की झालं का? एक मिनिट थांब, मॅनेजर को बोला. हो असू दे. बोलो रे मॅनेजर. तू मॅनेजरला फोन लावून येतो, मी मालकाला बोलून लावतो. सगळे बिल मी सेटल करतो सर, द्या मला. नाही, बिल सोडते, बिल मी भरतो. रॉकी ठीक आहे, त्यांचं बिल सेटल कर. याच्या पुढे एक गोष्ट नीट लक्षात ठेव. या हॉटेलमध्ये कुठलेही गेस्ट आले तरी त्यांच्याशी नीट वागायचं. ओके? त्यांच्या ऐवजी जर आज तुझे वडील असते तर तू काय केलं असतं? असंच वागला असतास का? सॉरी सर, माझं चुकलं. तुम्ही बसा, तुमच्यासाठी कोल्ड्रिंक आणतो. सर प्लीज सर, तुम्ही बसा सर, तुमच्यासाठी कोल्ड्रिंक आणतो. बसा सर प्लीज. सॉरी सर. अगं मी ठीक आहे, काही झालं नाही, मी तुमचं काही ऐकून घेणार आहे. तुम्ही बसा. बसा बसा दादा. नाही पाणी. ठीक आहे. सॉरी सर, मला माफ करा. तुमच्यासाठी कोल्ड्रिंक. नाही नको सर, अगर तुम्ही नाही घेतला तर मला वाटेल की तुम्ही मला माफ नाही केलं. प्लीज घ्या ना सर. प्लीज मला माफ करा. सॉरी सर. नाही हो, झालं गेलं सगळं विसरून जा. दादा पैसे नव्हते तर मला सांगायचं ना, मी दिले असते पैसे. असं मोबाईल का ठेवला तुम्ही त्यांच्याकडे? बरं दिसतं का ते? मोहित चल जरा बोलायचंय. काय? आलो सर. या आलो. काय सर? काय बोलायचंय जरा. सर आपल्याला कुठे अर्जंट मीटिंगला जायचं काय? आणि नाही काही प्रॉब्लेम नाही, मी फक्त अवनीला सांगून येतो. काय ना, न सांगता गेलेलं चांगलं वाटणार नाही ना. पण चांगलं वाटणार नाही. नाही चांगलं नाही वाटणार, खरंय. म्हणजे तसं जेव्हा तू इथे बसून मजा बघत होतास आणि तो वेटर दादांना कसंही बोलत होता वाटेल तसं, ते पण चांगलं नाही वाटलं. तू इथे असताना मोहित, तू दादांना पैसे भरायला लावणं मी नाही पाठवलं तरी चांगलं वाटलं नाही मोहित. हा?
वाटलं का? नाही. तू स्वतःला विचार, नाही वाटलं चांगलं? हं? किंवा ते जेव्हा दादांना तो ओरडत होता वाटेल तसं आणि दादा त्याच्या हातापाया पडत होते तेव्हा तू काही केलं नाहीस, नुसतं बसून बसून बघत होता, नाही, काही रिॲक्ट झाला नाहीस ना? तेही चांगलं नाही वाटलं मोहित? हा, तुला काहीच करावं असं नाही वाटलं का? नाही वाटलं ना सर, करावंसं वाटलं. अच्छा. मला ना त्या वेटरच्या 2 कानाखाली वाजवायचं वाटलं. रिअली? मी येणारच होतो सर. मग कधी येणार होतास तू? हे सगळं झाल्यानंतर? नाही नाही सर, ऍक्च्युली काय झालं सर, मी तुम्हाला सांगतो. त्या ऑफिस मधूनच काही महत्वाची कामं होती, तर फोन आला, तर मी त्या फोनच्या गडबडीत होतो. अच्छा, तुला म्हणजे तेव्हाच फोन आले? हो सर, मस्त काम मला असतं खरंच ना? फोन आला, पण शपथ खोटं नाही बोलत. ओके ओके. आणि खरं सांगायचं झालं तर मी ना थोडं गांगरून गेलो होतो सर. मला काही कळतच नव्हतं, मला सुचतच नव्हतं की काय घडतंय. आणि मला याची कल्पनाच नव्हती की दादांकडे बिल भरायला पैसे नाही आहेत म्हणून. मला जर माहित असतं तर मी त्यांना जाऊच दिलं नसतं सर, खरं सांगतो. मी त्यांना म्हटलं होतं की मी बिल भरतो दादा, तुम्ही कशाला काळजी करता, तर ते ऐकायलाच तयार नाही. ते म्हणाले नाही, तुम्ही आमचे जावई बापू, जावयाला कुठं बिल भरू देतात का? आता तू सांगा, मी तरी काय करणार नाही या सगळ्यात. पण आता मी त्या वेटरला सोडणार नाही असं, त्याची नोकरी गेलीच म्हणून. नाही, त्याची काही गरज नाही मोहित. मी त्याला समजावून सांगितलं, त्यांनी माफी मागितली. माफी मागितली त्यांनी? हो, माफी मागितली. माफी मागितली म्हणून सोडतोय त्याला? मी त्याला सोडलंच नसतं सर. त्याचं काय ना मोहित, तू आता त्यांच्या घरचा होणारा जावई आहेस. हो सर. दादांचा, नलू मावशीचा, स्वीटू सारखी एवढी छान मुलगी तुझ्या नशिबात आहे लाईफ पार्टनर म्हणून. इज अ व्हेरी ग्रेट थिंग, व्हेरी नाईस. त्यांची काळजी घे. घेईन सर. नाही, कारण अशी सोन्यासारखी माणसं कुठे मिळत नाहीत रे. हो सर. आणि काय आहे, समजा मला असं लक्षात आलं की तुझ्यामुळे नलू मावशीला, पिटूला सर किंवा दादांना काही त्रास झालाय, काय करताय सर? तर काय आहे, सर ते बटन लागत नाही सर. नाही लागत? नाही लागत. तुझ्यामुळे त्यांना त्रास झाला तर नेक्स्ट टाइम हे बटन लागेल. येस समजलं ना? व्हेरी गुड. अरे दादा, खरंच थँक्यू. आज तुम्ही आला नसतात तर. दादा, तुम्हाला आभार मानायची काही गरज नाहीये. नाही, अगदी मनापासून बोलतोय मी. तुम्ही अगदी गरजेच्या वेळी धावून आलात, त्या बापाला आधार दिलात. दादा, माझ्याऐवजी समजा तुमचा मुलगा असता सख्खा, तरी तुम्ही त्याचे असे आभार मानले असते का? आणि मी तुमच्या मुलासारखा नाहीये का? मुलासारखे नाही हो, मुलगाच आहात माझा. तुम्ही आणि दादा मी तुमचा मुलगाच आहे ना, म्हणजे मुलासारखाच आहे ना. आता अवनीशी लग्न झाल्यानंतर मी तुमचा मुलगाच होईल. तुम्ही व्हाल, पण ओमकार आमच्या अगदी घरातलेच आहेत, म्हणजे आमच्या आधी शरद चिन्यासारखे, अगदी जवळचे. तुम्ही आहातच, पण अजून तुम्ही माझ्या मुलाची जागा घेतलेली नाहीये. बाय नलू मावशी, बाय काकी, येतो. ओम, बरं झालं आज तू होतास, अगं नाही तर ह्यांच्यासोबत काय झालं असतं. नलू मावशी, हे बघ, मी आहे ना. मी असताना दादांना काही त्रास होणार नाही. ऑलराईट?
तू उगाच काळजी करू नकोस. वहिनी अहो, नाही ना झालं काही वेडावाकडं. शांत व्हा ना आता. तर मोहित कसं मोहित सरांना का घेऊन गेलाय? आपलं काय बोलणं झालंय तुझ्या लक्षात आहे ना? येस, तेच बरोबर. आणि मी तुझा बॉस म्हणून नाही तर तुझा मित्र म्हणून तुला ऍडवाइस देतो. येस सर. व्हेरी गुड बॉय. काळजी घे. येतो ना तू मावशी. बाय बाय. दादा येतो. ए स्वीटू बाय. स्वीटू सांभाळून. स्वीटू स्वीटू पडशील. रॉकी दादा, चिन्या, मला जे दिसतंय तेच तुला पण दिसतंय का? हाँ हाँ दिसते पण आणि कळते सुद्धा चिन्या. लेकिन ना इनमें कुछ नहीं होने वाला चिन्या. हा ना यार, स्वीटूला बरोबर ओळखतो मी. अब मैं मुंबई को. अब इन दोनों का लव मिशन है ना चिन्या, वो हम दोनों को सक्सेसफुल करना पड़ेगा. हाँ एक नंबर रॉकी दादा. बेटू तू आता स्वतःची काळजी घे. नेहमीच मी तुझ्या आसपास नसणार आहे ना. सर मी असेल ना सर, मी आहे. तुम्ही नका काळजी करू. हा कोर्स. रॉकी चल निघूया. हाँ हाँ मुंबई. दादा नलो मावशी येतो. काळजी घे. ओ नाही 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 टीना, कुणीतरी सोना नावाची मुलगी आहे. आय रिअली डोंट नो ती सोनाली आहे, सोनाक्षी आहे, सोनालिका आहे और बट ओमची चॉईस आहे म्हटल्यावरती ती क्लासीच असणार, एक्सक्लुझिव्ह असणार. तुला पण माहिती आहे. मे बी एखादी ऍक्ट्रेस, एखादी मॉडेल और या एखाद्या बिझनेसमॅनची मुलगी सुद्धा असू शकते. नाही मी तिला भेटलेले नाहीये. But yes. I'm so excited to meet her. I'm excited to see her. माझ्या भावाची होणारी बायको कोण असेल एक्झॅक्टली? तू म्हणतेस तेही बरोबर आहे. एखाद्या रॉयल फॅमिलीतली मुलगी सुद्धा असू शकते. सम सोना कुमारी. येस काय? आय विल कॉल यू डार्लिंग. आय विल कॉल यू. काय झालं डार्लिंग? तू रडतेस कशाला? व्हॉट हॅपन बेबी? मी तुला सांगितलं होतं ना, आय टोल्ड यू की ओमच्या आयुष्यात दुसरी कोणतरी मुलगी आहे.
पण तू माझं ऐकलं नाहीस. ओ नो 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 नो. हो हो हो. सी यू आर सो एक्साइटेड. सगळ्यांना स्वतःहून सांगतेय. तू मला फसवलंस. तू मला चीट केलंस. तू 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 माझं ऐकून तर घे ना. नो मालविका, मला आता ना इथे राहायचं नाहीये. मी इथे 1 मिनिट सुद्धा राहणार नाहीये. आय एम लिव्हिंग राईट नाव. मोमो मोमो लिसन टू मी. मोमो मोमो डार्लिंग डार्लिंग, तू माझं ऐकून तरी घे ना. मी तुझं ऐकून घेऊ? हा का? हा मी तुझं ऐकून घेऊ, तू माझं ऐकून घे. यु नो, आपण बरोबर ना इंडियातल्या टॉप मोस्ट कंपनी बिझनेस मर्ज करण्यासाठी रेडी होते. पण मी त्यांना इन्सिस्ट केलं की खानविलकर बरोबर मर्ज करूया. ओ वाव, दॅट्स ग्रेट. नो नो मालविका, दॅट्स नॉट ग्रेट. कारण 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 पप्पांसमोर खानविलकरचं नाव जरी घेतलं ना तर पप्पा म्हणतात की का त्यांना तर आपल्या बरोबर बिझनेस करण्यात काही इंटरेस्टच दिसत नाही. हा, कारण त्यांनी आपल्या बरोबर रिलेशन तोडलंय ना. मग आता बिझनेस का करायचा त्यांच्या बरोबर? हा मालविका, मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय की दे आर गुड पीपल. मालविका इज सेन्सिबल, पण ते नाही ऐकत आहेत. ही इज व्हेरी अपसेट. पण मग तू अजून एकदा बोल ना त्यांच्याशी, नीट समजाव त्यांना, ते ऐकतील. मी समजावू त्यांना? हा, तू इथे सोना सोना करतेस. पप्पा वॉज राईट. त्यांनी तुमच्या बरोबर बिझनेस नाही केला. ही इज गुड. नाही नाही डार्लिंग, हे बघ असं काहीच नाही. माझ्या मनात असं काहीच नाहीये. इनफॅक्ट मला तुझ्या फाफांबरोबर बिझनेस करायचा एवढंच नाही तर तुला तुला या घरात सून म्हणून आलेलं सुद्धा बघायचंय डार्लिंग. तुला कळतंय का डार्लिंग मी काय बोलतेय ते? हो मालविका, तू तू हे सगळं माझ्यासाठी करतेस ना? ऑफकोर्स ऑफकोर्स. मग आणखी कोणासाठी करणार मी? आई स्वेअर डार्लिंग. Such a darling. ह्याच रस्त्याने गेलो होतो आम्ही. आई ओरडणार आहे परत. अरे ओ मालस तू? हो. कशी झाली मीटिंग? छान झाली की. पाणी देते तुला. हा नाही थांब थांब घेतो. ओके. आई, हा तुला माहिती आज मी ज्या हॉटेलमध्ये मीटिंग साठी गेलो होतो तिकडे दादा, स्वीटू, नलू मावशी आणि सगळी फॅमिली आले होते. कसं काय? अगं ते मोहित बरोबर आले होते जेवायला. बरोबर. स्वीटू भेटायला आली असते तर बरं वाटलं असतं मला. अगं ते साखरपुड्याची तयारी आहे ना, बिझी आहेत. तू बरा आहेस ना? हो, मला काय झालंय? मी बरा आहे एकदम. हे काय आहे? काय? अरे इथे काय? इथे खाली कानातलं आहे ते. मुलीचं कानातलं काय? अगं नाही नाही, मुलीचं नाही आहे, स्वीटूच आहे. अगं तुला माहितीये काय झालं? आज स्वीटू अशी धडपडली आणि तिला मी धरलं. ती पडता पडता वाचली. तर तेव्हा कदाचित तिच्या कानातले माझ्या शर्ट मध्ये अडकले असतात. आता आता ती हे शोधत असेल आणि नलू मावशी तिला ओरडत असेल तिथे. थांब, तिला फोन करून सांगितलं पाहिजे. एक सांगू का? स्वीटूचं नाव घेतल्याबरोबर पोपटासारखा बोलायला लागलास तू. आणि चेहरा किती खुल्ला आहे बघितलंस का? आई तिकडे तिचा चेहरा पडला असेल. थांब, तिला फोन करून सांगू आपण. ओ मी तुला नंतर फोन करते. मी जरा टेन्शन मध्ये. हा का ग, कानातलं हरवलं म्हणून? तुला कसं कळलं? अगं तू जेव्हा चुकून पडलीस आणि मी तुला धरलं ना, आठवतंय? तेव्हा तुझ्या कानातलं कदाचित माझ्या शर्टला अडकलं आणि आईला ते आता दिसलं. बरं, तू
तू ते कानातलं नीट जपून ठेव हा पण. हो ठेवीन ना जपून. स्वीटू, तू आतापर्यंत दिलेल्या सगळ्या गोष्टी मी जपून ठेवल्यात आणि आयुष्यभर जपून ठेवेन. या इयरिंग सुद्धा. कोणी काहीही म्हणो, मला माहितीये स्वीटू सून बनून याच घरात येणार. ओमचं प्रेम आज न उद्या नक्की जिंकणार.